जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड स्वामी तुम्ही थांबलात? आपण श्री गणेशाला आणि नंदीला आपल्या बरोबर येऊ नका म्हणून सांगितले, पण अजून सुद्धा आपल्या बरोबर कोणीतरी आहे. खरे तर स्वामी मला सुद्धा तुम्हाला तेच सांगायचे होते, पण मला वाटले की तुम्ही त्यांना आपल्या सोबत घेणार आहात. मी चंद्रदेवांना माझ्या माथ्यावर आणि शेषनागाला माझ्या गळ्याभोवती स्थान दिले आहे. त्यांना आपल्याला इथे सोडून जावे लागेल. चंद्रदेव, शेषनाग, तुम्हाला आता इथूनच परतावे लागेल. आपण कैलासातून निघाल्यानंतर श्री गणेश आणि नंदी यांच्याशी जो आपला संवाद झाला तो आम्ही ऐकला. आम्हालाही प्रश्न पडला होता की एवढे गुप्त रहस्य आपण मातेला सांगता आहात आणि प्रत्यक्ष श्री गणपतींना आपण तिथे येऊ देत नाही आहात, तर आम्ही सोबत कसे? जेव्हा जेव्हा तुम्हाला माझ्यापासून विलग व्हावे लागले तेव्हा तेव्हा काही महत्वाची कारण होती. आजही तसेच महत्वाचे कारण आहे. देवा, आम्हाला ते सत्य नाही कळले तरी चालेल, परंतु आम्ही त्या स्थानापर्यंत आलो तर चालेल का? माझीही तीच इच्छा आहे. जे स्थान भविष्यात या घटनेने प्रसिद्ध होणार आहे ते स्थान पाहण्याची इच्छा आहे. भविष्यात त्या स्थानाविषयी मी स्वतः तुम्हाला सांगेन, परंतु आता तिथे येण्याचा मोह तुम्ही आवरा. मात्र स्वामी, सर यांची इच्छा असेल त्या स्थानापर्यंत येण्याची, तर मग आपण ती इच्छा का बरं मोडावी? ते स्थान काही काळ गुप्त राहणे आवश्यक आहे. जशी आपली आज्ञा. आम्ही आपली प्रतीक्षा करू. शुभम भवतु.
पार्वती, हेच ते स्थान. पण स्वामी, ही तर साधारण गुहा आहे. मग यात असे वैशिष्ट्य काय की तुम्ही हे स्थान निवडले? या क्षणापर्यंत ह्या भूमीत कोणीही पाऊल ठेवले नाही. ही जागा अत्यंत दुर्गम आहे. मी तुला सत्य सांगत असताना इथे कोणीही येणार नाही. स्वामी, मी इथे पहिले पाऊल ठेवले तर चालेल? होय, पण पार्वती, आता स्वतःला पाहून घे. कारण जेव्हा बाहेर येशील तेव्हा तू अंतर्बाह्य बदललेली असशील. स्वामी, मी त्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. पार्वती, समोर स्थान ग्रहण कर. असे काय पाहता आहात? इथे दुसरे कोणीही नाही हे पाहत होतो. मला वाटते की तुम्ही सांगायला सुरुवात करावी. नाही, थांब. काळाग्नी, कालाग्नी, या गुहेभोवती अग्नी प्रज्वलित करून या गुहेचे संरक्षण कर. कोणत्याही जीव अथवा जंतूला आतमध्ये येऊ देऊ नको. जशी आज्ञा देवा. ज्ञानाला या ब्रह्मांडात दुसरा पर्याय नाही आणि ते प्राप्त करण्यासाठी गुरु शिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञान म्हणजे माहिती संदर्भ नाही. मग ज्ञान प्राप्त होण्याचे लक्षण काय? सहस्त्रधारात तेजाचा लोळ प्रकट होणे आणि सहस्त्र कमळाच्या पाकळ्यांवर आदिशक्तीचे दर्शन होणे. आदिशक्ती? आदिशक्ती म्हणजे नेमकं कोण? आदिशक्ती जिचा कधीच जन्म झाला नाही, जिला मृत्यू नाही, जिला ना आदी ना अंत. पार्वती, जर तू गुरुपदाला शरण गेलीस तर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. ज्याच्या स्मरण योगाने ज्ञान उत्पन्न होत असेल, सर्व संपत्तीचा मेरू वंदू त्या गुरुराजया.
महाराज महाराजाओ, तुम्ही बराच वेळ काय बी बोलला नाहीत बघा. अशी अद्भुत घटना घडते आहे गडावर. माझे तर सारे शब्दच विरून गेले आहेत. काय घडतं आहे गडावर? प्रत्यक्ष श्री खंडेराय हिमालयातल्या एका गुहेत अर्थात अमरनाथ गुहेत काय घडले ते सांगताय. तुला काहीच जाणवत नाही? ध्यान लावून ऐक बरं. गुरु हा चराचरात व्यापला आहे. त्याचे स्वरूप तुला समजून घ्यायचे आहे. आणि ज्ञान ही शक्ती आहे, ती ओळख. स्वामी जो ज्ञान शक्तीचा, तत्वाला भूषवी बहु, भक्ती मुक्तीचाही दाता, वंदू त्या गुरु राजया. स्वामी, ज्ञानाचे मूळ काय आणि मुक्ती म्हणजे काय? ज्ञानाचे मूळ श्रीनाथ, पूजेला सद्गुरुपाद. मंत्र हे सद्गुरु आज्ञा, मुक्ती ही सद्गुरु कृपा. तुम्ही माझे आराध्य आहात, तुम्ही माझे दैवत आहात, माझे पती देखील आहात. मग या गुरुपदाचे महत्व काय? गुरु आदि अनादि, सद्गुरु श्रेष्ठ दैवत, गुरुहून अधिक न काही, वंदू त्या गुरु राजया. देवी, आज तुम्हाला काही वेगळं वाटतं आहे का? हो, श्री खंडेरायांच्या मुखातून अत्यंत दिव्य शब्द बाहेर पडतायत. स्वाभाविक आहे. आज्ञा नांदाची नेत्री, ज्ञानांजन ही घालुनी, उघडिले नयन हे जाने, वंदू त्या गुरु राजया. अखंड मंडलाकारी, व्यापिला जो चराचरी, दाविले तत्पदा जाने, वंदू त्या गुरु राजया. स्थावरी जंगमी आहे, नाही रिक्त चराचर, दाविले तत्पदा जाने, वंदू त्या गुरु राजया. चिन्मयी व्यापिला सर्व, त्रैलोकीस चराचरी, असी पदा दाविले जाने, वंदू त्या गुरु राजया. सर्व श्रुती रत्न ही लोळती पदपंकजी, वेदांत गर्भ सूर्याला, वंदू त्या गुरु राजया. जयाच्या स्मरण योगाने ज्ञान उत्पन्न होत असे, सर्व संपत्तीचा मेरू, वंदू त्या गुरु राजया. शांत शाश्वत चैतन्य, गगनातीत निरंजन, बिंदुनाद कालातीत, वंदू त्या गुरु राजया. स्वामी जो ज्ञान शक्तीचा, तत्वाला भूषवी बहु, भक्ती मुक्तीचाही दाता, वंदू त्या गुरु राजया. माझा नाथ जगन्नाथ, गुरु माझा सद्गुरु, माझा आत्माची भूतात्मा, वंदू त्या गुरु राजया. आज जेजुरी गडाच्या कडेला काहींना महादेवांच्या एका रुद्राचे दर्शन होईल. ते कसं काय? श्री महादेव जेव्हा पार्वती देवींना घेऊन हिमालयाच्या त्या गुहेत गेले होते, तेव्हा त्यांनी तिथे त्यांच्या एका रुद्राला बोलावले होते. त्याचे नाव कालाग्नी. भविष्यात जी गुहा अमरनाथची गुहा म्हणून प्रसिद्ध होईल, त्या गुहेच्या कडेला त्यांनी कालाग्नीला संरक्षक म्हणून उभे केले. कालाग्नीनं त्याचं कार्य योग्यपणे पार पाडलं, परंतु तरीही ते सत्य बाहेर पडलंच,
हीच शिवलीला आहे. म्हाळसा देवींना आज त्या सत्याचा अंश कळणार आहे. परंतु कालाग्नीचं दर्शन कोणाला होईल? नंदीला होऊ शकेल. आणि बानूला? तिने त्या क्षणी गडाच्या दिशेला पाहिलं तर. कारण या कथेच्या निमित्ताने आज कालाग्नीचे जेजुरी गडावर आगमन झाले आहे. परंतु बानूला याचा अर्थ कसा कळेल? नारद मुनी आहेत आज बाणाईच्या वाड्यावर. कधी कधी असं वाटतं श्री खंडेराय आणि नारद मुनी काही गोष्टी आधीच एकत्र ठरवतात की काय? ह्या जीवाशिवाच्या गोष्टी आहेत. त्या ठरवल्यासारख्या वाटतात, परंतु त्या तशा नसतात. तो शिवलीलेचाच प्रताप आहे. याचा अर्थ हा एक निर्णायक क्षण आहे. होय, श्री खंडेरायांनी ठरवलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांच्या हाती काहीतरी लागणार, ह्यात शंका नाही. आणि आदिशक्तीने स्वतःहून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीची निर्मिती केली. पण मग नेमके ह्यात माझे स्थान ते कुठले? तुझे प्रतिरूप महाकालीचे आहे आणि तू शिवाची शक्ती आहेस. तू माझा अभिन्न भाग आहेस. ज्या क्षणी तुला नव्याने सगळं समजून घ्यायचं आहे तेव्हा तू गुरुपदाला प्रार्थना केलीस तर तुला मार्ग सापडेल. प्रभू, तुम्हीच माझे गुरु आहात आणि मी तुम्हाला पूर्णपणे शरण आहे. सद्गुरु भक्तीने मुक्ती, ज्ञाना वाचूनही मिळे. सद्गुरु नाही सामान्य, गुरु मार्गी ही शिष्य तो. कळे ना गुरु सेवेचा मार्ग मानव योनीला. देवी किन्नर गंधर्व, पितरा अमरांद्रिका. असो ते देव गंधर्व किंवा पितर यक्षही, नाही मुक्ती तया जे का गुरुसेवा परांगमुख. पार्वती ऐक गे आता, आनंद प्रत ध्यानते. सर्व सौख्यासी जे देई, भुक्ती मुक्ती ही आदरे. निराकारे निराभासी, नित्य शुद्ध निरंजन. नित्य बोध चिदानंद गुरु, ब्रह्म नमो सदा. महाराज, अहो तुम्ही म्हणताय ते खरं आहे. तू बाहेर जाऊन गडावर पाहशील तर तुला एक रुद्र दिसेल. कोण रुद्र महाराज? अमरनाथ गुहेच्या बाहेर प्रत्यक्ष श्री महादेवांनी गुहेचे संरक्षण करण्यासाठी एका रुद्राला सांगितले होते. तो रुद्र म्हणजेच कालाग्नी. जा बघ, ही वेळ दौडू नकोस. ही सुवर्ण संधी आहे. महादेवांच्या या मल्हारी चरित्रात तू त्यांची सर्वात प्रिय व्यक्ती आहेस. या संधीचे सोने कर आणि कालाग्नीचे दर्शन घे.